जुन्या ब्रिटिशकालीन कायद्यांच्या जागी 3 नव्या युगप्रवर्तक फौजदारी कायद्यांची आजपासून देशभरात अंमलबजावणी सुरू। शिक्षेऐवजी न्यायाला प्राधान्य देणारे पीडित केंद्रीय नवे फौजदारी कायदे देशाच्या न्यायव्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल घडवतील, गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला विश्वास। लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदूंविषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानाला सर्व भाजपा खासदारांचा तीव्र आक्षेप, माफीची केली मागणी। अग्निवीर योजना देशभक्त विरोधी असल्याचा राहुल गांधी यांचा आरोप, तर विरोधकांनी देशाची दिशाभूल करू नये, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिलं प्रत्युत्तर। घटनात्मक संस्थांना कमकुवत करण्याची काँग्रेसची प्रवृत्तीच राहुल गांधी यांच्या भाषणातून व्यक्त झाल्याचं सांगत भाजपाकडून राहुल गांधी यांच्या विधानांचा निषेध। राज्य विधिमंडळाच्या चालू अधिवेशनातच पेपरफुटी संदर्भातला कायदा आणण्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत ग्वाही, गट क वर्गाच्या जागा एमपीएससी मार्फत भरणार। राहुल गांधी यांच्या हिंदूंसंदर्भातल्या वक्तव्याचे विधान परिषदेतही पडसाद, विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात झालेल्या खडाजंगीमुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब। विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाचे निरंजन डावखरे, तर मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेना उभाठा पक्षाचे अनिल परब विजय घोषित। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी भाजपाकडून पंकजा मुंडे, परिणय फुके आणि सदाभाऊ खोत यांच्यासह 5 जणांना, तर काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर। चेन्नई इथं झालेल्या महिला क्रिकेट कसोटी सामन्यामध्ये भारताचा दक्षिण आफ्रिकेवरती 10 गडी राखून दणदणीत विजय। आणि आजपासून सुरू होणार यंदाची तिसरी ग्रँड स्लॅम विम्बल्डन स्पर्धा, भारताचा सुमित नागल खेळण्यासाठी सज्ज।